हॅलो मंडळी, कसे आहात तुम्ही? आजचा बेत आहे शिळ्या पोळ्यांचा चुरमा. शिळ्या पोळ्या कोणाला खायला दिलं की ते नाक तोंड पिळतात. कुणालाच खायचे नसतात शिळ्या पोळ्या आणि मग शेवटी घरातल्या बायकांना ते खावं लागतं. तर त्यापेक्षा शिळ्या पोळ्यांचा जर चुरमा बनवला आणि छान असा नाश्ता तयार केला तर कोणीच नाही म्हणणार नाही त्या शिळ्या पोळ्या खायला. आणि तो चुरमा अवघ्या 10 मिनिटातच बनतो, त्यामुळे सकाळी घाई होत नाही. तर अण्णा खानदेश मजा याला म्हणतं सुग्र बघा. चला मग सुरू करूया. माझ्याकडे 2 शिळ्या पोळ्या पडलेल्या होत्या, त्याचा चुरमा बनवणार आहे. त्यासाठी मी कांदा घेतला, 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, हळद, मीठ, जिरे, मोहरी. सर्वात प्रथम आपण हिरव्या मिरची आणि लसणाची पेस्ट बनवून घेऊया आणि ती एका साईडला काढून घेऊ. त्याच्यानंतर मी पोळ्यांचा सुद्धा चुरमा करून घेतला आहे. त्यासाठी मी पोळ्यांचे मोठमोठे तुकडे केले आहेत आणि ते मिक्सरमधून दळून घेतलं आहे आणि तेही एका साईडला करून घेतलं आहे. नंतर कढईमध्ये तेल घेतलं आहे, 4 ते 5 चमचे तेल घेतलं आहे. त्यात शेंगदाणे टाकले. शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घ्यायचे, एकदम कुरकुरीत लागले पाहिजे, तर टेस्ट खूप भारी लागते. त्यात जिरे मोहरीची फोडणी दिली आहे. त्यात हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट ॲड करायची आपल्याला. ती छान अशी भाजली गेली की त्याच्यानंतर आपल्याला त्यात कांदे सोडायचे आहेत. मग कांदेसुद्धा आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत. लक्ष द्या बरं, इथे खूप जास्ती आपल्याला लाल करायचे नाही आहेत, आपल्याला फक्त गुलाबी करायचं आहे. एकदाचे कांदे गुलाबी झाले की त्यामध्ये आपण हळद, मीठ ॲड करायचं. चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साखर टाकायचे, जेणेकरून थोडासा साखरेचा गोडवापणा तोंडाला लागेल. आणि मग त्याच्यानंतर अर्धा लिंबू पिळायचा आहे. काय ना, चुरम्याची गोड, तिखट आणि आंबट टेस्ट असेल ना तर त्याला खाण्यामध्ये एक वेगळीच मजा येते. एकदाच हे छान फ्राय झालं की त्यामध्ये आपण जो मिक्सरमधून दळून घेतला होता ना चुरमा, तो ॲड करून घ्यायचा आहे. छान असा फ्राय करून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून मीठ, मिरची, मसाला सगळीकडे लागला पाहिजे. गॅसवर छान असं मिक्स होऊ द्यायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा प्लेट झाकून मी थोडा वेळ अजून फ्राय करून घेतला आहे आणि त्याच्यानंतर गॅस बंद करून मी त्यात कोथिंबीर ॲड करून त्याला पुन्हा वाफेवर शिजू देणार आहे. ह्या स्टेजला मी बंद केलं आहे कारण मला थोडा सॉफ्ट आवडतो. जर तुम्हाला कडक पोह्यांसारखा चिवडा हवा असेल तर तुम्ही याला अजून थोडा गॅसवर फ्राय करू शकता, तर तो एकदम कडक बनेल, मस्त पोह्यांसारखा सुद्धा लागेल. तर ही अशी आहे माझी रेसिपी. तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ट्राय करून सुद्धा बघा. थँक्यू.